हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 2, मंदिर होवो घराघराचे, याचा भाग 6. मिलींदचा स्वभाव पहिल्यापासूनच फार वेगळा. शांत, गंभीर, अबोल, कधीकधी मिश्किल, सहनशील, आपलं काम आणि आपण. त्याच्या आवडीच्या विषयासंबंधी तो आवश्यक तेवढं, योग्य तेवढंच बोलेल. पण अवांतर घटना, समाजकारण, राजकारण यावर मतप्रदर्शन, कुणावर टीका, निंदा, कुणाला मुद्दाम काही शिकवणं, सुचवणं असं काही त्याच्या स्वभावातच नाही. सर्वात असून अलिप्त. काही विशेष आनंदाचं घडलं म्हणून हुरळून जाणं नाही, कशानं खचून जाणं नाही. सामान्य व्यक्ती ज्याप्रमाणे वागते, प्रतिक्रिया व्यक्त करते, त्यामध्ये तो बसत नाही. त्याचं वाचन, चिंतन अफाट. तो एकांतप्रिय. नवनवीन संशोधन करण्यात मग्न. प्राणी जगत, निसर्गातील घडामोडी यावर चिंतन, संशोधन करण्यात त्याचे तासनतास जातात. त्याला तू अभ्यास कर असं कधी मला सांगावं लागलं नाही. शाळेतून 7वीमध्ये त्याची स्कॉलरशिपसाठी निवड झाली आणि त्या वर्षी त्याला स्कॉलरशिपही मिळाली. त्याचा अभ्यास सुरळीत चालला होता. परंतु 10वीत गेल्यावर त्याचं अभ्यासातलं लक्षच उडालं. काय झालं ते कळत नव्हतं. आपल्या खोलीतील खिडकीतून तो तासनतास बाहेर बघत बसायचा. मुळात अबोल, एकांतप्रिय आता अधिकच अबोल झाला. एक दिवस मी त्याला समोर बसवून विचारलं, तू हल्ली अभ्यास का करत नाहीस? काय अडचण आहे? विषय कळत नाही आहेत का? त्यावर तो म्हणाला, या अभ्यासात काही अर्थ नाही, याचा काही उपयोग नाही. मी त्याला समजावलं आणि म्हटलं, तू प्रथम शिकून मोठा हो, शिक्षण क्षेत्रात काही स्थान मिळव, मग तू जे बोलशील त्याला महत्त्व येईल. आत्ता तुझं कोणी ऐकणार नाही. कसं कोण जाणे, पण त्याला ते बोलणं पटलं आणि तो अभ्यासाला लागला. त्यानंतर पुन्हा कधीही त्याला मी तू अभ्यास कर असं म्हटलं नाही. तो सर्व परीक्षा उत्तम तऱ्हेनं पास होत गेला. आता त्याचे शिक्षण क्षेत्रात नवनवे प्रयोग सुरू आहेत. अनेक बुद्धिमान विद्यार्थ्यांना हाताशी धरून तो त्यांना मार्गस्थ करतोय. 2002मध्ये पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत या शिक्षण क्षेत्राविषयी बोलताना या प्रसंगाचा त्यानं आवर्जून उल्लेख केला आणि आपले शिक्षणाविषयीचे विचार मांडले. 12 जुलै 1961ला पुण्यात पानशेतचं धरण फुटल्यामुळे पूर आला. त्यावेळी त्या पुरात सापडलेली काही नातलग मंडळी, आमच्या मोलकर्णीचं कुटुंब आमच्या घरी राहायला आलं. पुरामुळे दिवे गेलेले, नळाला पाणी नाही. आम्ही 10-12 माणसं घरात. रात्री भात पिठलं जेवून झोपलो. सकाळी सगळी मंडळी आपल्या घराची काय दुर्दशा झाली, काय वस्तू राहिल्यात, काय वाहून गेल्या हे बघायला गेली. पुढे काही दिवस ही मंडळी भोजनाला, रात्री मुक्कामाला आमच्याकडे असत. दिवसभर आपल्या घराची पुनर्व्यवस्था करण्यात मग्न असत. जीवनात ज्या लहान मोठ्या घटना घडत असतात, त्यावेळी घरची वडील मंडळी आपल्या मुलांसमोर जो आदर्श ठेवतात, त्याचा खोल संस्कार मुलांवर होत असतो. 1966 ते 1973 ही 6-7 वर्ष माझी बरीच धावपळीची गेली. 11 वर्षांची मंजिरी पुढील शिक्षणासाठी पेस्टॉलॉजीची स्कॉलरशिप मिळवून इंग्लंडला गेल्यामुळं मला जी जीवनात पोकळी निर्माण झाल्यासारखं वाटत होतं, ती भरून काढण्यासाठी अनेक नवीन उपक्रम मी हाती घेतले. वाचन, चिंतन हे वाढलं. त्यातून लेखन सुरू झालं. BA MAच्या परीक्षा दिल्या गेल्या. 1968मध्ये श्री ज्ञानेश्वरीचा परिसस्पर्श जीवनाला आला. अंतर्शक्ती जागृत झाली. वक्तृत्व, लेखन, काव्यस्फूर्तीचे ओघ जोरात वाहू लागले.
आकाशवाणी, मासिकं, वृत्तपत्र यातून दर आठवड्याला, महिन्याला लेख दिले गेले. त्या दृष्टीनं आवश्यक तेवढं वाचन, अनेकांची व्याख्यानं ऐकणं, ज्ञानेश्वरीवरील प्रवचनांचं श्रवण घडलं. बालसंस्कार वर्ग, बालशिबिरं घेतली गेली. शिवाय संसार आणि 2 दवाखाने होतेच. अनाथाश्रमात डॉक्टर म्हणून जात होते. एका जवळच्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींशी संपर्क साधून त्यांचं मनोगत, त्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या अधिकाऱ्यांच्या कानावर घालणं, फर्स्ट एडचे वर्ग घेणं, दुष्काळग्रस्तांसाठी कपडे, धान्य, औषधं जमवून पाठवणं, वैद्यकीय पथकात सहभागी होणं, सर्वच गोष्टी एकावेळी सुरू होत्या. आता ते दिवस आठवले तरी वाटतं की हे सर्व कसं काय शक्य झालं. असो, आज इथेच थांबूया. यानंतरचा 7वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.